मराठी माणूस कुठेतरी महाराष्ट्राला विसरलाय आणि म्हणूनही मराठी माणसाला आज जे काही प्रश्न सामोरे जावं लागते किंवा अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना विसरलो, जय शिवरायला विसरलो, जय श्रीरामकडे गेलो. ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. आम्ही रामकृष्ण हरी विसरलो, आम्ही जय श्रीरामकडे गेलो, आम्ही आमचं विठ्ठल मंदिर विसरलो, अयोध्या आम्हाला आठवायला लागली. आपली जी अस्मिता आहे ना विसरलोय आपण, आणि त्यामुळे हे सर्व प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि आज बाहेरून येणारी लोक जसं संविधानाचं सांगतात तसं धर्माच्या बाबतीत एक उदाहरण देतात. बरोबर आहे. की आम्ही धर्माचं काम करतोय. मला एक प्रश्न त्या सर्वांना विचारायचा की जर धर्माचं काम घडतंय तर तुम्हाला बाहेरून आल्यावर या महाराष्ट्रातलं विठ्ठल मंदिर का चालत नाही? तुम्हाला तुमच्याच धर्माची किंवा तुमच्याच राज्यातली तुमच्या संस्कृतीतलीच मंदिरं लागतात इथे. म्हणजे तुम्ही धर्म वाढवताय. इथे प्रत्येकाला आपली संस्कृती वाढवायची आहे, प्रत्येकाला आपली सत्ता वाढवायची आहे, इथली व्यवस्था ताब्यात घ्यायची आहे आणि त्याला कारण म्हणून फक्त धर्म दाखवलं जाते. कुठच्याही पद्धतीचं धर्माचं इथे काम कोण करत नाही. फक्त आपलं संस्कृती वाढवण्याचं काम धर्माच्या आणून केलं जातं. नाही तर विठ्ठल मंदिराच्या बाजूला दुसरी विठ्ठलाच्याच ही मंदिर असण्याची गरज नव्हती ना वेगवेगळ्या भाषेत. बरोबर. आज बालाजी मंदिर महाराष्ट्रात उभं करण्याची गरज काय? आज 150 एकर पनवेलच्या सारख्या ठिकाणी बालाजी भवनाचं काहीतरी प्रतिकृती उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन देतं. मग तो वेगळा आहे का? जर भगवंत एक म्हणता, तुम्ही धर्माचं काम म्हणता, तर धर्म एकच आहे, भगवंत एकच आहे ना. मग आमचं विठ्ठल मंदिर का चालत नाही त्याचं उत्तर इथल्या मराठी माणसांनी शोधलं पाहिजे. बाहेरून येलेल्यांचं प्रत्येकाचं काम आहे आपापली संस्कृती वाढवणं, पण आपल्या संस्कृतीचा, आपल्या मराठीचा, अस्मिताचा तो ठसा, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कायम स्वरूपी टिकवून ठेवणं हे मराठी माणसाचं कर्तव्य आणि ते जर विसरत चाललंय. मराठी माणसाकडे आज अशी दोन चाकं आहेत खरं तर, एक संविधानाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक स्वराज्याचं छत्रपती शिवाजी महाराज. ही ज्यावेळी दोन समान गतीने चालतील त्यावेळी महाराष्ट्रात असे प्रश्न पडणार नाहीत. कुठेतरी महाराष्ट्रातला हा मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांना खरं तर ह्या विषयावर खूप आपण बोलू शकतो की कशा पद्धतीने विसरलाय, काय झालं, छत्रपती शिवाजी महाराज आहेत कुठे. छोटस एक उदाहरण देईन थांबेन की राजकोट सारख्या ठिकाणी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पडते. हो, महाराष्ट्र शांत, त्याला राजकीय वळण दिलं जातं. पण त्या बांगलादेशात कुठेतरी एखाद्या हिंदूवर काहीतरी अत्याचार होतो आणि महाराष्ट्र पेटण्याची वार्ता करतो. अरे मेली संपली का अस्मिता आपली? आमच्यासाठी म्हणजे मराठी माणसासाठी हिंदुत्वाचं असेल, धार्मिक, राजकीय, सामाजिक सर्वस्व म्हणून छत्रपती शिवाजी महाराज. मी स्वतः माळकरी माणूस आहे, परंतु जर अशी वेळ आली की एका साईडला पांडुरंग आहे, एका साईडला छत्रपती शिवाजी महाराज आहे, तर प्रथम पांडुरंगाला नमस्कार करून आमचं दैवत एकच, एकमेव निवडायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणता मोठा धर्म नाही, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा कोणती अस्मिता या महाराष्ट्राला मोठी नाही. ही भूमिका मात्र मराठी माणसाने घेतली पाहिजे. बाकी सगळे नंतर. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून देवळातले देव दिसतायत, बरोबर, गोठ्यातली गाय दिसते, हे कोणी विसरू नका. आणि बाहेरून येऊन मूळतः काय झालंय, ह्या महाराष्ट्राला धर्म शिकवला जातोय बाहेरून येऊन. अरे ज्यांना आपली स्वतःची भाषा नाही वाचवता आली, स्वतःची मंदिरं नाही वाचवता आली, स्वतःची संस्कृती वाचवता नाही आली, त्याच गोबरपट्ट्यातून येऊन आम्हाला धर्म शिकवतायत. अरे नशिबाने एक दिलं ना, अयोध्या महाराष्ट्राच्या कृपेनेच मिळालंय. उरलेली दोन आहेत, धर्माचंच काम करायचंय, करा ना तिथे. तुम्ही आम्हाला काही धर्म शिकवणार, तुम्ही आम्हाला काही संस्कृती शिकवणार. म्हणजे हे विषयावर खूप बोलण्यासारखं आहे. त्यात रक्त खवळलं पाहिजे इथल्या मराठी माणसाचं. अरे ज्या हिंदुत्वाला किंवा ह्या धर्माला वाचवलं वाढवलं ज्या महाराष्ट्रात, त्या महाराष्ट्रालाच कोणीतरी येऊन हिंदू धर्म शिकवावा, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही खरं तर. निश्चितपणे तुमचा वेळ खूप घेतलेला आहे आम्ही, परंतु या गोष्टीचा मी अजूनही सांगेन प्रत्येक मराठी माणसाला, या गोष्टीचा विचार येणाऱ्या काळात प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. अन्यथा आपली अस्मिता ही निश्चितपणानं कुठेतरी आपण आपल्या हातानं, एक गाणं कोणतं तरी होतं, दुर्दैवान म्हणावं लागेल की कोणतं तरी, मुंबई आम्ही आमच्या हाताने विकली, हे त्यावेळी गाणं म्हणून ठीक होतं, पण येणाऱ्या काळात ते प्रत्यक्ष घडायचं नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं हे कायम इथल्या मराठी माणसाच्या स्मरणात पाहिजेत. जर मराठी माणूस विसरला तर मराठी माणसाचा इतिहास, मराठी माणसाची भूमी, मराठी माणसाचा इतिहासासहित भूगोल पूर्णपणे बदलला जाईल, एवढं मात्र निश्चितपणा.